संतोष देशमुख यांची केस मागे घेण्यासाठी आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप दादासाहेब खिंडकर यांनी केलाय। मारहाण प्रकरणात खिंडकर जेलमध्ये गेले होते। खिंडकर जेलमध्ये असताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना हे आमिष दाखवण्यात आलं होतं असा आरोप खिंडकर यांनी केलाय। दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर 13 महिन्यांच्या कालावधीनंतर जेल बाहेर आले आहेत। जेलमधून बाहेर येताच त्यांनी खळबळजनक आरोप केलाय। दादासाहेब खिंडकर यांना जेल बाहेर काढायचं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तक्रार मागे घ्या असा प्रस्ताव धनंजय देशमुखांसमोर ठेवण्यात आला होता असा आरोप खिंडकर यांनी केलाय। हे लोक खोट्या तक्रारी देतात, कट करून छोट्या मोठ्या जखमा करून 307 सारखे राजकीय गुन्हे दाखल करण्यासाठी या लोकांचा वापर केला जातो। त्या व्हिडिओमधलेच हे लोक आहेत आणि आता ते लोकांचा वापर देशमुख प्रकरण मागे घेण्यासाठी केला जात आहे। प्रकरण माघारी घेण्यासाठी धनंजय देशमुखवर दबाव आणत आहेत आणि मला बाहेर काढण्यासाठी त्यांनी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव दिला होता की दादा खिंडकरला जर सोडायचं असेल तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातले लोक तुम्ही सोडा। एका जुन्या प्रकरणातल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दादासाहेब खिंडकर यांना अटक झाली होती। त्यानंतर 13 महिने त्या कारागृहात होते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।